कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। Excuse me, ma'am, please थांबा. Sorry. Thank you. तुम्ही आमच्या कंपनीला वाचवलं. खरंच थँक यू सो मच. पण त्या व्यतिरिक्त मला तुमच्याशी जरा पर्सनल बोलायचं होतं. कसं बोलू मला कळत नाहीये, म्हणजे थोडं विचित्र वाटू शकतं. यू नो मॅम, तो लोगो जेव्हापासून आलाय तेव्हापासून या डोळ्यांसोबत मी खूप बोलतोय. असं वाटतं की ते डोळे न सांगता सुद्धा माझ्या मनातलं खूप काही असं जाणून घेतात. मी खूप बोलतो त्या डोळ्यांसोबत. माझ्या सगळ्या मनातल्या गोष्टी मी शेअर करतो. प्लीज तुम्ही गैरसमज करून घेऊ नका, पण मला या डोळ्यांच्या मागचा चेहरा बघायची खूप इच्छा आहे. आय नो, मला माहिती आहे तुम्ही त्यासाठी कॉन्ट्रॅक्ट मध्ये नकार दिलाय आणि मला कुठली जबरदस्ती करायची नाही. मी हात जोडून तुम्हाला रिक्वेस्ट करतो, यानंतर मला काहीच नको आहे. मी तुम्हाला अजिबात त्रास देणार नाही. पण एकदा माझ्या समाधानासाठी मला तुमचा चेहरा बघायचा आहे. प्लीज एकदा. हे तुझ्या गळ्यात जे काही आहे ते आदित्यच्या नावाचं मंगळसूत्र आहे ना, त्याच्या नावाने बांधतेस ना तू. मला एवढंच समजतंय आता की तुला बहिणींच्यात आणि आदित्यच्यात भांडणं लावायचेत का? मायलेकरांमध्ये भांडणं लावायचेत तुला? आणि बहिणींना ज्या क्षणाला कळेल की हे डोळे तुझे आहेत, इतक्या चिडतील ना बहिणी आदित्यवर, आयुष्यभर त्याचं तोंड सुद्धा बघणार नाहीत. जा जाऊन सांग, लाव भांडणं दोघांच्यात. नो, I'm sorry. मला माहिती आहे तुमची काहीतरी अडचण असू शकते आणि मला तुम्हाला फोर्सही करायचं आहे. तुम्ही प्लीज जाऊ शकता. ऑल्सो भविष्यात कुठल्याही गोष्टीची जर तुम्हाला गरज असेल किंवा काही अडचण असेल तर एकदा या आदित्य किर्लोस्करला हाक मारा. मी मित्र म्हणून तुमच्या समोर हजर असेल.
माहित नाही पारू तिथे वेळेवर पोचली की नाही. तिकडे काय झालं असेल. बिचाऱ्या पोरीच्या मनाची खूप घालमेल होत होती. तिथे तिला कोणी बघितलं तर नसेल ना. पारू 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 कुठे? पारू पारू इथे भुकेनी माझा जीव चाललाय आणि तुम्हाला नोकरांना एक साधी ओ देता येत नाही का मला? कुठे ती कामचुकार? सावित्री पारू कुठे? बंगल्यात आहे की बंगल्याच्या बाहेर गेलीये? तू तोंड उघड. आणि हे काय तू अजून डाळ नीट करतेस? म्हणजे स्वयंपाक सुद्धा झालेले नाहीये का? अगं कुठे पारू मला सांग. काय गे कुठे होतीस तू? कुठे होतीस? नको नको तू टेन्शन घेऊ नको. आता मला काय सांगायचं, दामिनी मॅडमना काय उत्तर द्यायचं, कारण ऑलरेडी मला सगळं समजलंय. मला सावित्रीने सांगितलं. का गेली होतीस तिकडे? बहिणींना सांगू? कोणी सांगितलेलं तुला जायला? बोल बोल ना. ते पारू बाळा, अगं सांग की तू घराकडे गेली होतीस आणि वाळवण काढायला गेली होतीस. सांग. काय? ही वाळवण काढायला गेली होती? वय दामिनी मॅडम, एवढं कडाक्याचं ऊन पडलं आहे, म्हणलं वाळवण काढून घेऊया. ना तसं बी गरीब माणसं आहोत आम्ही, काय करणार. असंच काय बाय करत राहतो. बघितलं माणसं कशी सुतासारखी सरळ होतात माझ्या समोर. माझा रुबाबच आहे तेवढा. कशी खरं खरं बोलली. आता मजा बघा. हो तुझ्या घरी गेली होतीस वाळवण काढायला. ठीक आहे ठीक आहे. पण काय ग, तुला पगार कोण देतं आणि कुठल्या कामाचा देतं? तू इथला पगार घेतेस आणि तुझ्या घरची कामं करतेस. सांगू मी वहिनींना आता? नाही चुकलं मॅडम. मला ते स्केच बघितल्यानंतर असं वाटलं होतं ते डोळे पारूचेच आहेत. पण बरं झालं ती मुलगी दुसरीच निघाली. चल आत्ताच्या आत्ता ना 5 मिनिट देते मी. 5 मिनिट. 5 मिनिटात सगळा स्वयंपाक रेडी पाहिजे. निघ. तू पण जा. बरोबर. मला सांग ना काय काय झालं तिकडे. सांग. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.